असं आडवे टाकले जाते दोन अशा दुसरी बीट ही इथं टाकली जाते अशी सेमीसला परत पुढच्या दोन अशा येणार हैदरपट्टी आता परत येणार साधी मोड करत येणार तिथं दोन आले तर तिथं हैदर तिथं दोन उभे येणार तिथं ट्रेचर फ्लेमिश आणि तुम्हाला फ्लेमिश ह्याच्यातच बनवून हां हे फ्लेमिश झालं इंग्लिश बॉन्ड हेडरचा हां हेडर नाही हां ट्रेचरचा हां पलीकडचं अपोजिट तसंच राहणार हां बरोबर इंग्लिश प्लेकळ्याचा लागत नाही इंग्लिश बॉन्ड मुखाची बाजू तशी राहणार दुसरी टाकलं पुढं आणि जास्त आता पलीकडे बी राहणार आता आता पलीकडे आहे कळलं आता पुढं आणि बीट असतं तिथं खाली कुठे इंग्लिश हा इंग्लिश बॉन्ड हा असा दिसतो खाली एक थर पुढे बी एक आता अख्खा थर ह्यालाच येणार ट्रेचरचाच येणार ट्रेचरचाच आणि वरचा ह्याच्यावर येता येता हैदरचा इंग्लिशला आता असं ठेवलं पाहिजे माल बिल करून हां हां अख्खा इथून तिथून हे हेडर राहणार त्याच्यावरचा आता चौथा येणार कुठला येणार माल भरून ट्रेचर ट्रेचर हां म्हणजे एक अल्टरनेट एका ते इंग्लिश बॉन्ड झाला अल्टरनेट आला तर इंग्लिश बॉन्ड आपण इंग्लिश बॉन्ड 4 तास लागतो हे मोठ्या विटेचा लागत नाही हां 4 इंचेस लागतं बाजू शिल्लक राहते आणि दुसरी परत टाकायची ती विट खालची जास्त नाही कोणा बाहेर झाला ते आहे नेहमीच आणि इंग्लिशचं थोडं ही आणि हेडरचं काय होतं आता तर ही बॉन्ड ही हेडर बॉन्ड झाला त्याच्यावर आणि माल बनवून फक्त साधे बोर्ड काय होता आणणार दुसऱ्या काही साधे बोर्ड ते दोन माल आहे मालाच्या वर तिथे विट ठेवली माल लोकांनी साधा बॉन्ड साधा पडलाय तिथं ब्रेक केला ब्रेक झाला म्हणजे काही तुटल्यामुळे काय होतं चिरा क्रॅक पडत नाहीत ना वर आता ही बी असं वर ठेवून गेलो का हिथं एक ही विट आहे ठेवून दिलाय बघून त्याला सर हे माल आणि माल डिसारून परत क्रॅक जाणार भविष्यात काही दिवसांनी त्यामुळे तो क्रॅक तोडण्यासाठी तर ही केलं जाते की सांधेमोड केलं जातं माल आलं लक्षात आलं की सांधेमोड झाली हे असं आता मग हिरो बी तिथं तू काम करून तर कधी ध्यानच गेलं नाही त्याच्यावर आता बघितलं तिथं सगळं वापरलंय असा सुद्धा स्ट्रेचर वापरला उभा सुद्धा वापरलाय का नाही उभ्या असा बी स्ट्रेचर वापरलाय हा मग असं सगळं आता जो थोडा असला सगळं ही साईड दिसायला लागली अख्ख्या सगळ्या भिंतीला स्ट्रेचर बॉन्ड आहे हेडर तुम्ही म्हणता आता तसं उभे आता करून दाखव स्ट्रेचर बॉन्ड का आता कमानीला वाड्याला पाच दिले आर्च बनवला कमान बनवला क्यूबिक स्ट्रेचर बॉन्ड झाला आपण त्यांनी डिझाईन केली स्ट्रेचरचा दुसरी येणार होता दुसरी चौथी पाचवी असं टाकत मध्ये स्ट्रेचर केलेला किंवा हेडर आलं लक्षात आलं का या त्या बाबा काय मोबाईलवर प्रश्न आहे की सोडावं त्यानंतर तोंडी परीक्षेला जी शिकावची ती बोलायची आणि ती तोंडी तुझा बॉडी हां बॉडी लावून दाखवण्यात लावून लागतो काय टेबल खुर्ची विटा नाही पण एखादा बोहरा असला ती बी करायला असला लावून दाखवा 7-8 विटा पाहिजेत आम्हाला दाखवा बाबा एक हेडर बॉन्ड दुसरा स्ट्रेचर बॉन्ड आधी देणं सोपं राहतं हेडर बॉन्ड स्ट्रेचर बॉन्ड फ्लेमिश बॉन्ड आणि इंग्लिश बॉन्ड इंग्लिशचं देण्यात आले एक थर आता हेडरचा माल भरायचा दुसरा थर सगळ्या स्ट्रेचरचा राहणार परत माल भरून तिसरा थर सांधेमोड करत हेडरचा पण सांधेमोड झाली पाहिजे स्ट्रेचर मध्ये हेडर मध्ये स्ट्रेचर मध्ये नाही तो अशी रचली दुसरी बी ह्याच्यावर रचली तर अशाच उभ्या वर त्यामुळे हा की आता ही झाल्या दोन टक्के आपण हेडरला स्ट्रेचर रचला तर तिसरी अशी विटायला ह्याचा सांधेमोड करते कामात म्हणजे सांधेमोड बी पाहिजे कामात ती बी कळलं पाहिजे तू आपण तिथं जर आली लाईन दुरी मी घेऊन येणार उद्यासाठी प्रॅक्टिकलसाठी तिथं माहिती नाही लाईन दुरी किती झाली आणि त्या दुरीची बाबा ही बाबा त्या आता ती विट महाग झाल्या आता पुढं आली आता लाईन दुरी चालली ती चाललं की असं की लाईन दुरीमुळे ती विट महाग सारून घेणार आपण हा एखादी लई महाग लाईन दुरीला काय करणार आपण आधी पुढे सारून घेणार लाईन दुरीचं काजू कामती की विटा एका लाईनीत आहेत का नाही ती बघण्यासाठी लाईन दुरीचा उपयोग होतो ही देण्यात आला पाहिजे लाईन दुरी ते परीक्षेच्या लेवलच्या ते ह्याला काय म्हणतात ते समोर ते आपलं लेवल आता होता लेवल आहे
लेवल उतरतात असं मग गंगी काय करतात माल भरतात खाली माल भरून ही लेवल आहे तूप लेवल इथं धरली जाते आता इथं माल घालतात आपल्याला पर्यंत करायचं तिथं बी माल भरला जातो तिथे खूप माल घेतात तूप लेवलचं नक्की काम काय असतं आता तूप लेवल आता तूप जसं साहित्य घेऊन आला असतं ना तर मग सांगता येतं सगळं मला तूप लेवल पाणी